इथे आसपास एखादं गाव किंवा दुसरी घरं का नाहीत? नितीनने विचारलं. रामा रामा, इथे कोण राहील कायमचं? आमच्या गावातली माणसं तर इथे पाय ठेवण्याचंही धाडस करणार नाहीत. हा पहाड सपित्तार आहे, तंबी गंभीर होत म्हणाला. सपित्तार म्हणजे? दिनेशने सावध होत विचारलं. म्हणजे शापित. हा डोंगर शापित आहे असं म्हणायचंय त्याला, संदीप दबक्या आवाजात म्हणाला. अरे बापरे, खरंच की काय? इथे यायलाच नको होतं, पण संदीपचा काका म्हणाला मस्त जागा आहे, एकदा जाऊन या, म्हणून आलो इथं. दिनेश कुरकुर करू लागला. हे बघ दिन्या, प्रत्येक गावात त्या त्या रानाबद्दल, डोंगराबद्दल काही ना काही आख्यायिका, दंतकथा असतातच. त्या सगळ्यांवर विश्वास ठेवायला लागलो तर आपल्याला घराबाहेर पडताच येणार नाही कधी. आणि खरंच काही शापित वगैरे असतं तर माझ्या काकाने सुचवली असती काही जागा आपल्याला, संदीपने युक्तिवाद केला. तुम्ही जरा वेळ शांत बसाल का? आधी ऐकून तर घ्या हा तंबी काय बोलतोय ते, सिद्धांतने म्हटले. तंबीला बोलण्याची संधी मिळाली. उन्हाळा सुरू असला तरी उंचीमुळे रात्री उशिरा आणि पहाटे इथे चांगलाच गारठा असायचा. तंबीने कोपऱ्यातील ब्रिटिशकालीन शेकोटी पेटवली, मग पुन्हा येऊन आपल्या जागेवर बसला. बाहेरच्या किर्र रात्रीला साक्षी ठेवून गूढ आवाजात सांगू लागला. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट. माझे आजी आजोबा त्यावेळी 8-9 वर्षांचे असतील. तेही पायथ्याजवळच्या गावातच राहायचे. हा पहाड त्या गावावर सावली धरून होता. अण्णामलाईच्या पर्वतरांगातील सर्वात मोठा आणि सर्वात उंच पहाड, म्हणूनच त्याला पेरियामलाई असं म्हणत. गावकऱ्यांनी या डोंगरावर कार्तिकेयाचं मंदिरही बांधलं. वाट अडचणीची आणि धोकादायक असली तरी पूर्ण गाव सण उत्सवाला वाजत गाजत शिखरावरील मंदिरात येई. पूजा, महाप्रसाद वगैरे होई. मग देवाचा आशीर्वाद घेऊन सगळे आल्या पावली परत जात. पेरिया पर्वतावरचं जंगल अतिदाट होतं. इथे ऊन आणि पाऊस दोन्हीही भरपूर. झाडांना वाढायला आणखी काय पाहिजे? मग अशा घनदाट अरण्यात वन्य पशुही असणारच. पेरियामध्येही वाघ, हत्ती, बिबळे, हरणं, अस्वल असे सगळे प्राणी दिसायचे, पण त्यांनी कधीच कुणावर हल्ला केला नाही. अशा शांत, उंच आणि बहरलेल्या पेरियावर ब्रिटिशांची नजर पडली. दक्षिणेतील कडक उन्हाळा गोऱ्या साहेबांना जाळून काढत असे. ते टमाट्यासारखे लालेलाल होत. अशा वेळी त्यांच्या विसाव्यासाठी पेरियाच्या शिखरावर एक आलिशान हवेली बांधायला हवी असं कुठल्या तरी फिरंग्याच्या डोक्यात आलं. आदेश निघाला. लगोलग गावातील 200-250 मजूर घेऊन शिखरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचं काम सुरू झालं. इतकं निबिड रान, एक एक झाड तोडायला 2-4 दिवस लागायचे. वर्षभर काम चालू होतं तरी डोंगराच्या अर्ध्या उंचीपर्यंतच लाल मातीचा रस्ता तयार झाला. पुढे उतार तीव्र होता, म्हणून 1-2 माणसं एकाच वेळी जाऊ शकतील इतकी पायवाट फक्त तयार करायची असं ठरलं. पुढच्या 2-2.5 महिन्यात तीही तयार झाली. मग फिरंगी साहेब आपल्या गोऱ्या गोमट्या मॅडमसोबत स्वतः शिखरावर गेला. तिथला गारवा, हवा, पाणी आणि निसर्ग पाहून खुश झाला. मोठी हवेली बांधायचं असं ठरलं, पण बांधणार कुठे? सर्वत्र प्रचंड झाडे, नाही तर उंच सखल जमीन. बंगला बांधण्यासारखी मोकळी सपाट जमीन एकाच ठिकाणी होती, पण तिथे या गरीब गावकऱ्यांनी आधीच मंदिर बांधलेलं. आता काय करायचं? उन्हाळ्यात फिरंगी साहेब कुठे वणवण भटकणार? त्याला आसरा नको का? अखेर त्यांनी मंदिर हटवून हवेलीसाठी जागा मोकळी करण्याचा आदेश दिला. लोक बिथरले. जीव गेला तरी चालेल, मंदिराला हात लावणार नाही. तुम्हीही लावू नका, देवाचा कोप होईल.
हे ऐकताच सुशिक्षित सभ्य फिरंगी साहेब हसला. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तुम्ही डोंगरावर इतर कुठेही तुमचं टिचभर मंदिर उभारा, पण ही जागा मोकळी करा. नवा आदेश मिळाला, पण मंदिर तोडायला लोकांनी सरळ नकार दिला. गोऱ्या साहेबाला प्रचंड राग आला. त्याने नकार देणाऱ्या अर्ध्या गावकऱ्यांचे हात कलम करायला सांगितले. गोऱ्या सैनिकांनी आनंदाने तो आदेश स्वीकारला. शेकडो हातांची आहुती मंदिरासमोर पडली. ते रक्तरंजित कौर्य पाहूनही बाकीचे मंदिरावर पहार उचलेनात. जीव गेला तरी चालेल, पण मंदिर तुटणार नाही. गावकऱ्यांनी खंबीर भूमिका घेतली. फिरंगी साहेबाची शक्ती चालेना. कारागीर, मजूर, हमाल तर या गावकऱ्यांमधूनच मिळतील, पण ते जीवाची बाजी लावायला तयार झालेले. पैशापुढेही झुकले नसते. मग काय करायचं? अखेर फिरंग्यांनी अक्कल वापरली. पायथ्याजवळच्या गावातून या मजुरांची बायका पोरं धरून आणली. त्यांना पर्वतावरच्याच एका गुहेत उपाशी तापाशी डांबलं. बाहेर बंदूकधारी सैनिक बसवले. मग आदेश दिला, तुमच्या कुटुंबियांची सुटका हवी तर लवकरात लवकर कामाला लागा. हवेली बांधून पूर्ण करा, तेव्हाच बायका मुलांना पाहाल. गावकऱ्यांचा नाईलाज झाला. बायका मुलांना अन्न पाण्या वाचून तडफडताना कसं पाहायचं? देवाच्या हातापाया पडून माफी मागून अखेर त्यांनी देवालय पाडायला घेतलं. मूर्ती दूर कुठेतरी त्याच रानात हलवली. तिथे तात्पुरते छत्र तयार केले. मग कसून हवेलीच्या कामाला लागले. लवकरात लवकर त्यांना हवेली पूर्ण करायची होती. तो क्रूर कर्मा फिरंग्या त्यांच्या बायकापुरांना एक वेळचं जेवणही देत असेल का कुणास ठाऊक. रात्रीचा दिवस करून त्यांनी हवेली पूर्ण केली. साहेबाने आणखी 1-2 इमारतींचे बांधकाम काढले, तेही पूर्ण केले. सजावट केली. यात 2.5-3 महिने गेले. धो पावसाला सुरुवात झाली होती. त्याआधी कडाक्याचे ऊन पडले होते. अतिश्रमाने भुकेने 9-10 मजूर मेले. बऱ्याच जणांचे आधीच हात कलम झालेले. आता उरलेले आपल्या बायका पोरांना सोडण्याची विनंती करू लागले, तरी साहेब त्यांना सोडेना. लोक गुहेसमोरच ठिय्या मांडून बसले, पण सैनिकांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना डोंगरावरून खाली पिटाळले. लोक आपापल्या घरी परतले. त्यांना वाटले साहेबाने आधीच त्यांच्या कुटुंबियांना मुक्त केले असेल, पण झोपड्यातून धूळ आणि कोलिष्टकांशिवाय काहीच उरलं नव्हतं. लोक पुन्हा डोंगरावर धावले, पण साहेबाने आता सर्वच वाटा अडवल्या होत्या. काही जण आडवाटेने डोंगर चढून जाण्याच्या नादात दरीत पडून मेले. काही जण हाय खाऊन मेले. उरलेल्यांनी पुन्हा कुटुंबाला भेटण्याची आशाच सोडली. नंतर कुठून तरी उडत उडत बातमी आली की एका रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गुहा भरली. गोऱ्या सैनिकांनी पळून जातील या भीतीने बायका पोरांना बाहेरच येऊ दिलं नाही. अखेर सगळेच बुडून मेले. गोऱ्या साहेबाने विश्वासघात केला. नेहमीसारखाच डोंगर बळकावला, मंदिर पाडले, बायका पोरांचीही हत्या केली. वाचलेले मजूर फिरंग्यांना शिव्याशाप देऊ लागले, आक्रोश करू लागले आणि त्यांचा तळतळाट खरंच त्या गोऱ्या साहेबाला बाधला. पहिल्याच हिवाळ्यात सहपरिवार नोकर वर्गासह त्या आलिशान हवेलीत मुक्कामाला असताना कुठल्या तरी निनावी रोगाचा संसर्ग त्या सर्वांना झाला. कदाचित प्लेग असेल, आणि सगळेजण तडकाफडकी मरण पावले. गावातील लोक म्हणतात त्या गुहेत बुडून मरण पावलेल्या दुर्दैवी लोकांच्या आत्म्यांनी फिरंगी साहेबाला आणि त्याच्या कुटुंबाला संपवलं. खरं खोटं देवच जाणे, पण तेव्हापासून गावातील माणसं या पर्वतावर पाय ठेवत नाहीत. कारण जर कोणी रात्रभर या पर्वतावर राहिला तर अतृप्त आत्मे त्याच्यावर तुटून पडतात असा लोकांचा समज आहे. म्हणून मीही इथे कधीच रात्र घालवली नाही, पण आज तुमच्यामुळे उशीर झाला आणि अडकलो. तंबीने कथा पूर्ण केली. कथा फारच सुरस आहे. शेवटी नियतीने न्याय केलाच. अतृप्त आत्म्यांचा सूड पूर्ण झाला. मग आता त्यांनी इतर निष्पाप लोकांना का पछाडावं हे मात्र कोडच आहे. नितीनने विचारलं. हवेलीमुळे हे सगळं घडलं होतं ना? मंदिर तुटलं, हात कलम झाले, बायका मुले दगावली, स्वतः फिरंग्याही मेला. म्हणूनच सगळ्या अशांत आत्म्यांनी शाप दिला हवेलीला, या डोंगराला, या रानावनाला, या आसमंताला, की इथे येणारा कुणीच सही सलामत जाणार नाही.
तंबीने म्हटलं. तसं असेल तर स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात कितीतरी जण या डोंगरावर आले असतील, कॉटेजमध्ये राहिले असतील. माझा काकाच 5 वर्षांपूर्वी येऊन आठवडाभर राहून गेला होता. मग ते सगळे बचावलेच ना सही सलामत, काय तंबी? संदीपने विचारलं. हो, बरोबर आहे तुमचं, पण फारच कमी लोक एवढ्या वर्षात पहाडावर येऊन गेले असतील. आणि खरं सांगू का, त्यातील काही जण बेपत्ताही झाले. बाहेरच्या लोकांना वाटतं वाघ बिबट्याचं काम असेल, पण गावकऱ्यांना माहिती आहे ना, हा शापाचाच परिणाम आहे. काही भाग्यवान लोक तुमच्या काकांसारखे मात्र वाचले, कारण ते पौर्णिमेचा योग साधून आले नव्हते. या पहाडावरचे अतृप्त आत्मे पौर्णिमेच्या आसपास अधिक क्रियाशील असतात, तंबीने सांगितलं. पौर्णिमेच्या आसपास? साल्यांनो, उद्याच पौर्णिमा आहे. काय योग साधून आलोय आपण इथे मरायला? वा, दिनेशने उपहासाने म्हटले. तरीच आज रानातून परतताना आमच्या मागे ती हिंस्त्र श्वापदं लागली होती. खरं खरं सांग तंबी, कोण होते ते? नितीनने घाबरून विचारलं. ते प्राणीच असतील, कदाचित कोल्ह्यांची एखादी टोळी. कारण ते जर अतृप्त आत्मे असते ना, तर तुम्ही त्यांच्या तावडीतून वाचलाच नसता. अतृप्त आत्मे पौर्णिमेच्या दिवशी हवेलीच्या आसपास फिरकणाऱ्या कुणालाच जिवंत सोडत नाहीत, तंबी परखडपणे म्हणाला. हवेलीच्या आसपास? अरे, आम्ही तर धबधब्यावर गेलो होतो. आमचा हवेलीशी काय संबंध? आम्हाला तर ती हवेली या पहाडावर नेमकी कुठे आहे हेही ठाऊक नाही. सिद्धांतने बचावाचा पवित्रा घेतला. आपण सगळे आता त्या हवेलीतच बसलोय, तंबीने शांतपणे उत्तर दिलं. आणि हे ऐकून सगळे हादरले. म्हणजे हे कॉटेजच ती हवेली आहे? वा, मस्तच सोय करून ठेवली रे संदीप तुझ्या काकांनी आपली. दिनेशने निराश होत टोमणा मारला. माझ्या काकाचा काय दोष यात? त्याला कुठे काय ठाऊक असणार? तो काही पौर्णिमेला आला नव्हता. संदीपने पुन्हा बचावाचा पवित्रा घेतला. हो, पण या तंबीने त्याला तंबी दिली असेलच ना. शिवाय तुझा काका म्हणजे 12 जंगल फिरलेला अनुभवी माणूस. त्यानेही थोडीफार माहिती मिळवली असणारच की या डोंगराबद्दल, नितीनने म्हटलं. पण तुम्ही का घाबरताय? आपल्याला काही झालंय का? अंधारात बेसावध राहिलो तर कोल्ही कुत्री मागे लागणारच. आता पुन्हा अंधारात बाहेर पडलो नाही तर काहीच भिण्यासारखं नाही. तंबीने हे सगळं सांगण्याआधी होताच ना तुम्ही बिंदास्त, संदीपने पुन्हा युक्तिवाद केला. आणि त्याचवेळी खळकन काच फुटण्याचा आवाज झाला. खिडकीजवळ बसलेला नितीन आभाळ कोसळल्यासारखा भिवून दुसऱ्या कोपऱ्यात पळाला. सर्व उठून उभे राहिले. चांगला सफरचंदा एवढा जाडजूड दगड मारून कुणीतरी खिडकीची काचच फोडून टाकली होती. तो दगड सिद्धांच्या पायाजवळच पडला होता. आसपास काचा विखुरलेल्या. बाहेर भयंकर गुरगुर ऐकू येत होती. तंबी प्लीज, आता हे कामही कोल्ह्यांचंच आहे असं म्हणू नकोस. कोल्हे दगडफेक करत नाहीत, नितीन म्हणाला. नाही साहेब, कोल्हे दगडफेक का करतील? हे काम त्यांचंच आहे, त्या अतृप्त आत्म्यांचं. ते जागे झालेत. चंद्रोदयाबरोबरच त्यांना आपला वास आलाय. मी पौर्णिमेचे दिवस आहेत हे कसं विसरलो कुणास ठाऊक. नाहीतर 10 पट पगार दिला असता तरी इथे आलो नसतो. आलो ते आलो आणि तुमच्या नादात इथे चढकलो. घरी माझी बायको मुलं वाट बघत असतील. आता काय करू? तंबीही हवालदिल होऊन त्यांना दोष देऊ लागला. मला अजूनही हे सर्व थोतांडच वाटतंय. कुणीतरी आपल्याला घाबरवण्यासाठी मुद्दामच तर हे करत नसेल. हिम्मत करून आपण 5ही जण बाहेर जाऊन बघायचं का? संदीपने आग्रहाने म्हटलं. अरे, वेड लागलंय का तुला? आताच तर जीव वाचवून आत आलोय ना आपण. पुन्हा बाहेर जायचं काय बोलतोस? दिनेश ओरडला. मला वाटतं आपण सगळी दारे खिडक्या घट्ट बंद करूया. त्यांना आतून जड सामानाचा अडसर लावूया आणि आत सकाळ होईपर्यंत गुपचूप बसूयात. दिवस उजाडला की धूम ठोकायची. काय म्हणता? नितीनने सुचवलं. बरोबर आहे तुझं, मी सहमत आहे, दिनेश म्हणाला. त्या दोघांनी मिळून तंबीसोबत कामाला सुरुवातही केली. संदीप एकटाच मान खाली घालून उभा होता.
हे पाहून सिद्धांत त्याच्या जवळ आला. म्हणाला, इथे जे घडतंय ते अनाकलनीय आणि भयप्रद असलं तरी यात तुझा किंवा तुझ्या काकाचा काही दोष नाही. त्यांना खरंच इथल्या संकटाची जाणीव असती तर का पाठवलं असतं त्यांनी आपल्याला इथं? काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आपल्याला कसाही सकाळपर्यंत तग धरायला हवा. ठीक आहे, असं म्हणून संदीप खिडकीजवळ गेला. काचेतूनच त्याने बाहेर नजर टाकली. अंगणात दिव्यांचा लख्ख प्रकाश होता, पण त्याही पलीकडे अंधाराच्या सुरुवातीला काही बेढप सावल्या दिसल्या. त्यांनी कॉटेजला घेरलं होतं. ते भयान चित्कार करत कॉटेजच्या दिशेने येऊ पाहत होते, पण प्रकाश त्यांना अडवत होता. वर जवळपास पूर्ण गोलचंद्र लखलखत होता. हे अतृप्त प्रेतात्मे तर वाटत नाही. इथे नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. संदीप त्यांच्याकडे पाहून घाबरलेल्या स्वरात म्हणाला. सिद्धांतही डोळे विस्फारून तेच दृश्य पाहत होता. इतक्यात कॉटेजची बांधबंदिस्ती करून तंबी, नितीन आणि दिनेश परतले. या दोघांना खिडकीजवळ उभं पाहून तेही तिथे आले. काचेपलीकडे दिसणारं दृश्य थरकाप उडवणारं होतं. तंबी ते पाहताच अस्फुटपणे म्हणाला, देवा, आता तूच वाचव आम्हाला. हे कोण आहेत? नितीनने अडखळत विचारलं. झॉम्बी, सिद्धांत गंभीरपणे म्हणाला. काय, ते खरंच असतात? पण ते इथे आलेच कसे? की त्या मेलेल्या दुर्दैवी बायका मुलांची भूते आहेत ही? असतील तर आपल्याला का छळत आहेत? आपण काय केलंय त्यांना? दिनेशने एकामागून एक प्रश्न विचारले. काय केलंय? अहो साहेब, या शापित हवेलीत मुक्काम ठोकलाय नाही का तुम्ही? तंबी चिडून म्हणाला. मग त्यांना म्हणावं, यावेळी आम्हाला माफ करा, उद्या सकाळीच आम्ही हवेली सोडून जातो, नितीनने सुचवलं. त्यांना काही सांगायला बाहेर गेलो ना तर मलाच कच्चा खातील ते, तंबी भिवून म्हणाला. हो, आणि मग तूही त्यांच्यासारखाच एक बनशील. मी बघितलंय ना ट्रेन टू बुसानमध्ये, दिनेश आवंढा गिळत म्हणाला. आवाज कमी करा आणि पहिला खिडकीजवळून मागे व्हा. मला वाटतं ते आपल्याला ऐकू पाहू शकतात. त्यांच्या नजरेत आलो तर ते आणखी चेकाळतील, सिद्धांत म्हणाला. हे सगळ्यांनाच पटलं, परंतु पटकन मागे व्हायच्या नादात तंबीचा धक्का टेबलाला लागला आणि टेबलावरची महागडी चिनी मातीची फुलदाणी खाली पडली. पुन्हा मोठा आवाज झाला. बाहेरचा काळीज गोठवणारा चित्कार वाढला. झॉम्बींना या माणसांच्या इथल्या उपस्थितीची आधीपासूनच जाणीव होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं. ते खवळले, आत येण्याचा जोरदार प्रयत्न करू लागले, पण दिव्यांचा प्रकाश खंबीरपणे त्यांची वाट अडवून उभा होता. तंबीने जीभ चावली, कानांना हात लावून माफी मागितली. मग पाचही जण गुपचूप मागे सरकले, सोफ्याचा अडसर करून जमिनीवरच बसले. सिद्धांत आता संशयाने तंबीकडे पाहत होता. त्याने अखेर खडसावून विचारलंच, तंबी, तुझ्या मुलांची शपथ घेऊन सांग, तुला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं? नाही साहेब, अहो खरंच नाही, शपथ घेतो. माहीत असतं किंवा माझ्या मनात तुमच्याबद्दल काही वाईट हेतू असता तर मी वाट पाहत थांबलोच का असतो? संध्याकाळ व्हायच्या आधीच पोबारा केला नसता का इथून? कोण होतं मला अडवायला? तंबीने आपली बाजू मांडली. खरंच बोलत असेल तो. जर या झॉम्बीबद्दल माहीत असेल तर स्वतःहून कोण इथे मरायला थांबेल? दिनेशने तंबीची बाजू घेतली. ठीक आहे, नाही काही त्याच्या मनात काळबेरं असं समजूया. अरे पण तू स्थानिक आहेस तंबी, या झॉम्बीजबद्दल थोडं तरी माहीत असायला हवंच होतं तुला, संदीपने विचारलं. साहेब, शेवटचं मी इथे 5 वर्षांपूर्वी आलो होतो. ते तुमचे काका आले होते ना त्यावेळी. तेव्हा पौर्णिमा वगैरे नव्हती, म्हणून असं काही घडलंच नाही. पौर्णिमेच्या आगेमागे कुणीही या पर्वताच्या आसपास फिरत नाही. मग कसं कुणाला ठाऊक असणार या प्रेतात्म्यांबद्दल? तंबीने स्पष्टीकरण दिलं. अरे प्रेतात्मे नाहीत, माणसाला कच्चाच खाऊन त्यांच्यासारखंच हिडीस बनवणारे झॉम्बी आहेत ते. सिद्धांतचा आवाज वाढला. कुणीही असो साहेब,
प्रेतात्मे किंवा झॉम्बीज जोपर्यंत दिवे जळत आहेत तोपर्यंत कुणीच आपल्या जवळपासही फिरकणार नाही, तंबी विश्वासाने म्हणाला. आणि त्याच वेळी पूर्ण कॉटेजचे दिवे गपकन बंद झाले. कोळशासारखा अंधार क्षणार्धात सगळीकडे पसरला. बाहेरचा सैतानी कल्लोळ आता टिपेला पोचला होता.